काय बाई, एवढं थंड झाले शेतात. हा सासरा तर नुसतं बांधानेच फिरतोय. एखादी बाई पण लावत नाही ते. सर्व माझ्या अंगावर सोडून दिले. काय करायचं. सुमे, तू बरं झालं अगं आले. का ग लयच उदास दिसती? करमत नाही वाटतं? हा, लगीन झाल्यापासून तू आहे ना पहिल्यासारखी दिसनास बघ, शाळेत जशी होती तशी. ते पहिलं कसं वेगळं असतंय ग. आईचं घर वेगळंच असतं आणि नवऱ्याचं लय वेगळं असतं. तुला करमना वाटतं इकडं ना? नवरा बी असला करून दिलाय, आडानी डोक निसता. काय करणार. करमत नाही वाटतं ना? सुमे, तुला हसू का मी? हसू? गेले ते दिवस कॉलेजमधलं. आपण किती ग सायकलवरती जायचो, फिरायचो. ते दिवस राहत नसतात. एकदा ना आईचं घर सोडलं ना काय नसतं राहत दुनियात. इकडे बघ, आता हे रडका चेहरा नव्हता असं करते असं. हा, अक्षय तुझी वाट बघतोय, तुला बोलवलंय त्याने. जाशील ना रानात? हस की आता. हा, अगं अक्षयने बोलवलंय तुला. हा, जाणार आहे ना? तिकडे रानात तुझी वाट बघत बसलाय. आणि हे असं रडायचं नाही सारखं. काय कळलं तुला तुझं लग्न झालं? लग्न झालं बघतो. हा बघ, आता जा, अक्षय वाट बघतोय तुझी. जाऊ मी? पटकन जा, नाही तर त्याचा जीव जाईन तिकडं. जाऊ. अक्षानं मला कशाला बोलवलं असेल? आलाय का तो? आता कशाला बोलवलं असेल? ह्याचं लय प्रेम आहे माझ्यावर बाबा. ये की. कोणी बघितलं का? असं काय बघू राहिला? अगं सुमन, अगं मला तर तू ताजमहाला सारखीच वाटायला लागली बा. नाही नाही, ताजमहल नाही, आपल्या मुंबईचं गेट ऑफ इंडिया नाही होय. नाही, गेट ऑफ इंडिया नाही. तू तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जेवढे पर्यटन आहेत ना, अगदी तशीच वाटायला लागली. झालं तुझं बोलून? तर रुपीला कशाला सांगायचं तू? अरे मी आली असती ना, तू यायचं ना. हां, म्हणजे तुझ्या लग्नाच्या आधी शाळेत जाताना आपण दोघं संगत जायचो. तुला सायकलवर बसवलं की तुझी आई किती वरडायची, तुला हाणायची बी. आणि आता जर तुझ्या संग मी बोललेलो कोणाला बघितलं तर तुझ्या घरचे तुझ्या नवऱ्याचे घरचे तुला काय बोलतील? अक्षय, तू खरंच अजून माझ्यावर तेवढंच प्रेम करतो? विसरलं नाही? तुला आठवतं कसं मी आपण सायकलवर जात होतो आणि तेव्हा तुला मी बड्डेच्या दिवशी एक ड्रेस दिला होता. आहे ना तो माझ्याकडं, पण काय करू? आणि त्या ड्रेसच्या बदल्यात तुला म्हणली एक पप्पी देईन म्हणून. नंतर देते ना मी, पप्पीला कुठं नाही म्हणली. अरे माझं एवढं काय मन बघतोय तो. जाऊ दे, तुला माझ्या भावनाच कळत नाहीत. अगं सुमी, मला सगळं कळते. कसं कळते? कळते म्हणजे अगं तुझं ठोकं वाढायला लागलं का नाही, इकडं माझं बी मनात ठक ठक होते बघ. सुमी, तू बोलली होती ना शाळेतली तवाची पप्पी. देते ना मग, मी कुठं नाही म्हटले. हा ना, तुझ्यासाठी काय पण काय करू? माझी मजबुरी आईची, मन माझं लग्न करून टाकलं. अरे
जाऊ दे. तसं पण पहिलं प्रेम कोणाला भेटले तेव्हा. नाही रे अक्षय, मी खरंच अजूनही तेवढंच प्रेम करते तुझ्या. आय लव्ह यू टू. हा सुमी, हा खरंच अक्षय, मला वाटतं माझ्या नवऱ्यापासून यावं आणि रात्रंदिवस तुझ्यापाशी बसा. पण सुमी, काय तू तसं जर विचार करीत असेल ना, मी तुला कधी पण माझ्या मिठीत घ्यायला तयार आहे सुमी. अजून विचार कर अक्षय, अजून विचार कर तू. सुमी, ते लगीन झाले म्हणून मला गावकरी काय बी म्हणतात, पण मी गाववाल्यांचा काही विचार नाही करायचो. माझी मिठी आज पण तुझ्यासाठी खुली आहे. बरं जाऊ दे, घे पप्पी मग आता, जाऊ दे मला घरी. सुमी, घेऊ पप्पी, घे ना. मनापासून बोलते ना. असं काय विचारता अरे, घे ना पटकन, जाऊ दे ना. दे. या दिवसाची मी लय दिवसापासून वाट बघत होतो बघ, आणि आज मला हा मौका मिळालाय. सुमी, अरे नुसतं सुमीच काय करतोय, घेत नाही काही नाही. पण नग, तुझं लगीन झालंय, तुझ्या नवऱ्याला कळलं तर नग, जाऊ दे. अक्षय हां, तू खरंच लई इमानदार येत आहे. अरे ज्या आईमुळं तू त्या आईचा विचार करून तू त्या पोराबरोबर लगीन केलं. चल जाते मी. सुमी, अय सुमी, जाऊ नको कुठं आहे. गवत कधी काढणं होईल कुणास ठाऊक. पुरीला बी सांगितलं होतं. ए सुमन, इकडे 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 तिकडं कुठं पळायला लागली? ये इकडं. काय झालंय, घाबरायला काय झालंय? पाणी प्यायला आले व पाणी. पाणी प्यायला काय? आणि जी सगळं गवत काढायचं तसंच ठेवलंस तू? काढते ना मामा, कधी काढणार आहेस? आता तेच आलते, इळा न्यायला इकडे आलते. आणि तिकडलं अर्ध गवत मी काढून आलोय, तुझी वाट बघतो. तू दिसच ना मला इथं. कुठे गेलती? तुम्ही कशाला यायचं मामा उन्हात, मी आहे ना, बघते ना शेतातलं. अगं पण तू एकटी कुठवर बघणार म्हणून मी अर्ध काम करत आलो होतो, आणि तिथं दिसच ना मला. बघतो तर तिथं तिकडून यायला लागलेली दिसलीस मला. तिकडे कशाला गेलतीस? आ? झालंय काय तुला? अशी का घाबरल्यासारखं करायला लागलीस? काय चावलं फिवलं नाही ना? मुंग्या फिंग्या नाहीत ना कुठं? ते नाही, ऊन आहे ना, उन्हामुळे झालंय जास्त. अगं आपल्या बाकी- शेतकऱ्याला काम करायचं उन्हातच करावं लागतंय. मग तू कशाला घाबरायला लागलीस एवढं? करते ना मामा आता. हा, बरं एक काम कर, ती लई राहिलेलं आहे गवत. अगं कुठं लक्ष आहे तुझं? मामा हा, तुम्ही जा. मी कशाला जाऊ? ते राहिलेलं गवत तू काढ आपले. बर मी जाते मामा. एक मिनिट इकडे ये बरं. तू इकडे ये. तू असं घाबरलीस काय? काय झालंय काय तुला? कोण मागं लागलं का तुझ्या? पाणी प्यायचंय, माठ घेऊन आली, थांबा. अरे कमाल आहे भाऊ या पोरीचं. अय कुठं चाललास? इकडे कुठं चाललास तू? ओ पाटील, हातबीत काय पेर काढताय तुम्ही? अरे तुझा हात धरलाय पिरगळाला. काय तुला काय खातो का काय मी? असलं वाचका टकत नका ना, पिसळा कुत्र चावले का वागताय तुम्ही. आणि मग इकडून महागून लपून कुठं चालला होतास तू? आणि इकडं काय काम आहे? हा, पपईच्या वावरात चाललोय. सुमन तर इकडून आली होती, तिला शेतातली कामं होती म्हणून तिला सांगितलं होतं. हा, आणि मग तू इकडून कसं काय आलास? तुझी कामं नाहीत का शेतातली? पपई हा, पपई आणाय चाललोय. माय आई म्हणली पपई घेऊन ये. कसली पपई? पाटील, पपई माहित नाही होय तुम्हाला? चिकू, बदाम, केळी, रताळ माहित आहे तुम्हाला? ए नीट बोल. उपवासाला चालत नाही होय रताळ. मग ही तर तळ लावली ती काय? काय आगाव बोलायला शिकलास? हा, जाऊ का? काय जाऊ का? मग तू इकडं कुठे निघाला लागल? हा, पपई काय येड लागले कर तुला आज? पपई आणाय चाललोय. का झोपेत पिपेत आहेस? हा, झोपत जातो. ए त्याच्या ह्यानं बी इकडं कसं काय गेलाय बरं? सुनबाई बी इकडून अशीच गेली आहे. ह्यांचं काय चाललंय बरं? बघू आता ह्या दोघांचं काय चालतंय काय नाही, लक्ष दिलं पाहिजे. आता सगळ्या घराची वाट लागायची. गेलाय ना माग, मी पण बघतो नंतर. मला मान्य आहे ना, नोकर आहे. नोकर असलं म्हणजे काय एवढं वाईट बोलायचं असतं का तवा? हा, नोकर आहे म्हणा, नोकर. रंगा हा. तुम्ही रडताय?
कशाला रडताय तुम्ही? लांब हो मालकीन बाई. हा परत त्या हैवानाने बघितलं ना का परत म्हणेन कशी चिटकून बसले तर तुम्ही रडू नका बरं. रडू चांगलं नका. नाही वाटत असं तुम्ही रडताय तर. अहो, पण पटत का काय म्हणला मला? हा नोकर आहे म्हणला, नोकर. हा ते लायकी नव्हते म्हणला, पोटा पाण्यासाठी तुला 2 घासासाठी ठेवला. तुम्ही नका बरं रडू. अहो एक नोकर बी आहे ना, तुमची सगळे घाण काढीत असतो. एक नोकर तुमची सगळं राखण करत असतो. हा आणि म्हणून एका नोकराचे जीवावर तुम्ही सगळं सोडून जाता ना विश्वासाने. खरंय तुमचं, पण त्यांनाच काही कळत नाही. तुम्ही ना रडू नका, मी आहे ना तुमच्याकडं. काय राब 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 गाढवासारखं कष्ट करतो आम्ही, कुणाच्या रानात कुणाच्या घरात काय बी बघत नाही. ह्यो माणूस पराक आहे का आपला आहे. एकदा आपण घेतलं ना ताब्यात, आपण त्याचा सांभाळ करतो, जबाबदारी घेतो. आणि आम्हाला काय लागतो, ह्या नोकराला काय लागतं? 2 शब्द प्रेमाने बोलणं. कोण नाही बोलत आपल्याशी प्रेमाने. मी आहे की, मी बोलते की प्रेमाने तुमच्याशी. तुम्ही मला कसं समजून सांगितलं, अहो, तुम्ही- मला लय बरं वाटलं. तुम्ही माझ्याबरोबर प्रेमाने बोललं, मला गोडीने समजून सांगितलं. मला खरंच पटलं ते. अहो, तुम्हाला पटलं, पण आता आपला असा हातात घेतलेलं त्याला नाही पटायचं. का बरं? त्याला ह्याच्यात काय चुकीचं आहे तवा? अहो काय चुकीचं म्हणजे, अहो आपली बायको दुसऱ्याच्या पुरुषाला जर खेटली जरी तरी पुरुषाला राग येत असतोय. आणि तुम्ही तर डायरेक्ट हातात हात घेताय, त्याला नाही दाखवायचं. रंगा हा. रडू नका ना, ऐका तुम्ही. मी आहे ना, मी ना ते वरडलं ना तर माझ्याकडे बघा. मी आहे ना तुम्हाला जीव लावायला, तुम्हाला घास भरवायला. तुम्ही हाय हा तुमची लय चांगले आहेत. 2 शब्द गोड बोलला ना, सगळा रुसवण फुगवून निघून जातोय बघा. जातोय ना, हा. मग आता हसा बरं थोडं. हा. मालकाचं काय बी वाटत नाही बघा. तुमच्या 2 शब्दांनी अख्खं कडू झारपणा निघून जातोय. आता परत रडायचं नाही बरं का. नाही आता काला रडन मी परत. हा मालकीन बाई तुमच्यासारखे पाहिजे हो. असं खरं तर आपल्याला आहे ना, आपल्या आई जेवढी समजून घेऊ शकते तेवढं दुसरं कोण बी नाही. असं कोण म्हणलं तुम्हाला? हा. समजून घेता येतं की. आता मी कशी समजून घेते बरं? हा. समजून घेते ना. तुम्ही आई सारख्याच वाटतं बघा, समजून हा ना, घ्या. मग घ्या बरं इकडं. हा. हा. आणि आता परत रडायचं नाही बरं का असं. नाही काय? मी नाही रडायचं. हा. हा. आणि असं वाईट वाटून बी नाही हा. घ्यायचं. मालक आहेत ना शेवटी ते. हा. हा चल घरला जावं लागेल. हा. पोराला मारायला नाही पाहिजे होतं. चांगलं कामगार होतं आपल्या घरात, शेतात काम करायचं. उगाच हाणलं बघ त्याला बरं का. लय वाईट केलं. अरे ए येडपट जातीच्या देऊ का एक दणका अजून. आताच तुझा विचार करत होतो मी, उगाच हाणलं म्हणून. आणि परत तुम्ही दोघं संघ आलाव का? अहो असं का वरडत आहे त्यांना तुम्ही? अग काय ह्याचं काय ऐकतीस तू? अहो ते रडत बसलं होतं तिकडं. मग ह्याला काय झालं रडायला? तुम्ही एवढं वरडत आहे त्यांना म्हणून. मग वरडायला काय खातो का काय तुला? होय रे देऊ का झनाट चांगला. अहो असं काय करताय? असं तुम्ही तू गप ग. ह्याचं काय एवढं ऐकत बसतीस तू? तुला येड्यात काढत बसली पोरग. काम ठेवले सगळी शेतातली आणि हिच्या संग काय गप्पा मारून रडायचं जिरवण करतो र. मी माझा एकटाच बसलो होतो तिथं, मालकीने बाईने आल्या. तू कशाला गेलती त्याच्याकडं? अहो रानातली काम करायला मी बघत होते त्यांना. तिकडे जाऊन बघितलं तर बिचाऱ्यागत रडत बसलं होतं ते. मग रडू दे की, त्याला काय होतंय? शेतातली कामं नीट करायची नाही ना आगावपणा करायचा म्हणल्यावर. हा आता वास कर. शेतातली कामं राहिलेली कोणी करायची ती का रडतच बोंबलतच बसतोस तू? हा करीतो की सगळे काम. हा मग हिच्या संग कशाला हिंडत होतास मग आता? त्या मला 2 शब्द प्रेमाने, तुम्हाला रागावता येतं, तुम्हाला चिडता येतं, तर तुम्हाला समजूत घालता येते का? आता तुला काय समजूत घालावी? काय समजूत घालावी तुला? कारण मला मग अशी हाणलं का नाही तुम्ही? आणलं म्हणजे तुझं नको ते आगावपणा दिसल्यावर का बसू काय मी? हा का हो सारखं वरडताय बिचाऱ्याला तुम्ही? काम बिम एवढी करतोय का नाही करत तो? मग काय फुकट करतो काय? खायला प्यायला कुठून मिळतंय त्याला? काय काय? पण छोट्या मोठ्या कारणावरून हानिता उग. आणि तुझी लायकीच तशी आहे.
नको तिथं नाही तिथं ना खुपसत असतो नाही तिथं आगावपणा करतो. मालकीन बाई तुम्हाला म्हणलं होतं का नाही नोकराला सारखी त्याची लायकीला दाखवून द्यायची. असं नका ना म्हणत जाऊ ए तुम्ही. तू ग बस ग. तुला काय तू पण त्याच्या काही येड्यात नादी इडी व्हायला लागली का काय? रडून जिरवण करतय ती बांडगुळ. अरे अहो, तुम्हाला नाही कळायचं एखाद्या माणसाचं मन तुम्हाला नाही कळायचं. हा, हैवान आहे, मी काय हैवान. राक्षसच आहे आणि हैवानच आहे माणूस नाही वाटतं मी. मला मन तुम्हाला कळत नाही. माणसाचं मन नाही कळणार. किती वरडताय तुम्ही त्याला बिचाऱ्याला. जाऊ द्या मी काही दिवसात कामच सोडणार आहे. आणि जा मला नाही करायचं काम बी मी आणि ते जा. काय नाही. रंग आहो. ए जाऊ दे सोड. तुला बी काय डोकं बी काय का नाही का त्याच्या नादी लागती. चल उगाच त्याच्या मागे हिंडत बसती. चल गपचिप. चला आता नसतो थांबत. आता मी बाय ना कापडे पुढे घेऊन मी घरी जाणार दोन. माय घरी गेलो तर माय आई मला कधी पाठवित नाही. पण ती पोरा नको जाऊ का मला नको जाऊ. दोन पैसे कमावण्याच्या नादात येते माणूस. तुम्ही काय आले आता हा मी परत मला मार बसवायचं का? मी त्यांना पुढे म्हटलं चला घरी. ते पुढे गेले मी मागं पळून आले. तुम्ही या माग माग पळून आणि त्यो माया बोकडी बसते सारखं. अहो रंगा असं नका ना रडत जाऊ. मला लय वाईट वाटतं बघा तुम्ही. तुम्हाला वाईट वाटतंय आणि ते नासक मला काय पण बोलवतोय तवा. मला नाही राहायचं इथं. असं नका ना करू. मला खरंच लय वाईट वाटत आहे. हात सोडा. त्याने बघितलं परत ते काय पण हे घेतंय शक घेतंय. मला मी घरी जर गेलो ना माझ्या आई म्हणते पोरा नको जाऊ कामाला. माझ्या आईला करमत नाही आणि तरी पण मी इथं येतो कारण तुम्ही नका ना असं असं. ऐका बरं माझं ऐका. हा. मी ना तुम्ही एक काम करा. कामावर येऊच नका तुम्ही. ऐका कामावर येऊ नका. आपण आहे का तुम्हाला मी आहे ना रोज जेवायला संध्याकाळचं बोलवीत जाईन. नको. हा आता मी सांगितले ना त्याला मी घरी जाईन म्हणून तर मी घरी जातो. माया घरी नाही तुम्ही काळजी नका करू त्याचं. इथं राहून काय करणार आहे? ऐका माझ्याकडे पैसे बिशे आहेत की मी तुम्हाला पैसे देत जाईन अहो पण आईला द्यायला घरी. मालकापासून चोरून चोरून आपण असं वागायचं. असं वागायचं म्हणजे मला खरंच तुमचं ना लई वाईट वाटत आहे. तुम्ही असं रडू नका. मी गपचूप आपण आहे ना मी तुम्हाला वाटलं असतं त्यांच्यापेक्षा ना गपचूप जेवायला बिवायला आणून देत जाईन. तुम्ही खा पिया आपलं पण असं रडू नका. पण एक ना एक दिवस त्याला कळन ना आणि त्याला कळाल्यावर मग परत नाही कळत त्यांना. मी ना आता त्यांना कळूनच देत नाही. हा तुम्ही मानताय तर बघू. मी आता पण इथून लई पुढे नाही. त्यांना ना कळूनच नाही देणार. पण लई नाही लईत लई महिना 2 महिना मी इथं थांबन. त्याच्यानंतर मी जाईन माझ्या गावाला माझ्या आई बापाक. कारण मला बी करमत नाही माझ्या घरच्या शिवाय. तुम्हाला मी जीव लावते ना. मी आहे ना जीव लावायला तुम्हाला. तुम्ही महिनाभर राहता म्हणताय ना हा. राहा तुम्ही महिनाभर. मी तुम्हाला ना तुमच्या आईसारखा जीव लावीन. हा ना हा मग मी माझ्या आई बापाला बी इथं घेऊन येतो नाही तर. हा हा? हा पण ह्या हैवानापासून मला वाचवा. हा हा? हा मी तुम्हाला आता मी तुम्हाला आईला आणि त्यांना ना पाठवाय पैसे देत जाईन आणि तुम्हाला सकाळ संध्याकाळ मी जेवायला देत जाईन. हा तर तुम्ही आता त्याच्याकडे जा नाही तर ते परत माघारी यायला बसले. जावा तुम्ही. हा जा. तुम्ही जाऊ नका. हा? नाही जात मी. जा. नाही जाणार ना. मी आहे ना रानातली झोपडी नाही का हा त्या मळ्यातली हा त्या झोपडीत तुम्ही मला या संध्याकाळी 8 वाजता भेटाय. हा हा जेवण घेऊन तिथं या. नक्की नाही ना जाणार. नाही जात. वचन द्या मला. नाही जात मी. हा मी जाते त्यांच्या आता. तुम्ही जा पटकन. हा. लय मालक एवढा भंगार आहे पण मालकीन चांगली आहे रे तिच्यामुळे माझ्या जीव इथून निघत नाही. आता आहे ना झोपडी पशी झोपडी पशी थांबवतो रातचे 8 वाजता येते ना. समन्वयनी भाऊजी तुम्ही समन्वय तुम्हाला काय आहे का नाही अकल बिकल? का ह्या अंगाला या असं धरा. काय झालं भाऊजी एवढं घाबरलंय? अहो काय सांगू तुम्हाला आहे ना पाईप शोधतोय मला पाईप पाहिजे. हा पाईप काय झालं तुमच्या पाईपीला? पाईपाला माझ्या पाईपाला का हा तुम्हाला काय सांगतो माय आहे ना जुन्या मोटरचा जुना पाईप होता ना आणि असं माई मोटरले पाणी फेकायचं तुम्हाला सांगतो सुमन वहिनी.
मग लय लांब पेशर आहे माझ्या मोटरचं, लयच पाणी फिकते. मग ते पाईप आहे का पाईप कडक मोडला, माझ्या पाईप कडक मोडला. म्हणून मग म्हणलं आता तुमच्या मोटरचं पाणी पाहिजे होतं मला. मग विचारा ना यांना. त्याला तर विचारलंय ना, ते ज्ञान मोड्याला विचारलं मी. म्हणलं लगा, म्हणलं पाप्या त्या मोटरचं पाणी देतो घर मला. हा. तुम्हाला म्हणला बिनधास्त जा म्हणला माझ्या मोटरचं दाब आणि घे पाणी. पण काय सांगू, तुमची मोटर दाबाय चालू करायला गेलो का मी, आणि तुमची मोटर मी अशी दाबितोय बटनच दाबाला स्टार्टर. अहो मुंग्या बिग्या लागल्या असतील त्याला. तुम्ही आता पावसाळा चालू आहे ना भाऊजी, तुमच्या एवढं डोक्यात येत नाही का? स्टार्टरला मुंग्या लागायच्या, मग डोक्याला मुंग्या लागायच्या ऐकलं होतं. अहो म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश कसा, पावसामुळं नाही का. हा हा काय बोलू आता. तेच म्हणतोय मी. अहो, हा, पावसामुळे मला पण काही सुचत नाही तुमच्याशी काय बोलायचं ते. पावसामुळे की अर्धा पडतोय ना अर्धा पडत नाही. एक बोटच ओल्लं झालंय फक्त, मग अर्धा आता वावर. सर्वच वल्ल होईल ना भाऊजी, तुम्ही कशाला काळजी करताय? पावसाचा सीजन आलाय ग बसा, एवढं नका काळजी करू. तवर कुठं धमकाडीत. हा कसं आहे, माया वावराला चिरा पडल्यात, बॅगा पडलेल्या आहे, आणि आताच ओलं केलं मग हे बरं. नंतर कोण चला ना, येता का पाईप धराय? नाही बाबा, मला भाऊजी लय का, तुम्ही ना प्रत्येक वेळेस ना हेच काम घेऊन येत असता माझ्यासोबत. अहो हे म्हणजे समज म्हणजे ह्या बाजूला बघितलं मला कोण दिसना, त्या बाजूला बघितलं कोण दिसना, मी दिसले का तुम्हाला? ह्याच बाजूला मला तुम्ही दिसल्या फक्त. बरं चला, काय आहे ते तुमचं उरकून घेऊ चला. लवकरच मग तुम्हाला सांगतो काय केलं, जुनी मोटर बाजूला ठेवली मी. हा. आणि माझ्या बोर तुम्हाला माहिती ना, नवीन खाल्लेला बोर. आणि मग त्या बोराला काय केलं, मोटर बारीक आहे पण प्रेशर चांगला आहे पाण्याचा. मग बारक्या मोटरला आहे ना तेवढा पाईप जोडू लागा ना. हा, तुम्हाला धरता येतो का पाईप? नाही बघल मी. नाही येत. काय तुम्ही हे काम पंचायत झार घेऊन आला नाही, असलं. कसं आहे, हाय मी वावरात ठेवलेलं आहे पाईप. ती पाईप मी बाहेर काढले ना, तुम्ही फक्त हलवा. हा, बरं चला. एक ह्या बाजूला चला. हा आता एवढ्या अडचणीत आहे का? चला ना, मग तुम्हाला पाईप दाखवतो ना. सुमान वहिनी, हा या बाजूला चला. हे तर काय, या हे मला तेवढंच काम आहे का? इथं हो का. अहो भाऊजी, हे पाईप तर लय कडक आहे हो. तुमचा पाईप लय कडक आहे भाऊजी बाबा. सुमन वहिनी मेहनत घेतल्यात, पैसे घालाव्यात पैसे. पाईप मात्र पाईप कडकच पाईप राहतोय हा आपला. ना. हा, हा चांगली आहे तशी. सोपं काम नाही थोडं लांब. काय झालं? निघले की अहो हे अहो निघलं बसवा. आयला सुमन वहिनी, तुम्हाला मी ना पाईप बसवाया बोलावलं इथं, काढाया नाही. आणि असू द्या, काढल्याशिवाय बसत नाही. हा. तसं पण हा? मग असं काढ घाल, असं काढायचं. वहिनी लय सोपं असतं वहिनी. असं काय म्हणजे पाईप आहे ना, तुम्ही सुमन वहिनी नाही आई बघा, पाईप असं आहे ना, लागलं का वहिनी? काय अहो नाही असू द्या असा काढायचा, हा. असा बसवायचा, परत असा काढायचा बसवायचा. शेत ज्याला जमलं ना तो खरा शेतकरी. हा का? हा. आता मला पाईप बसवायचा आहे तिथं. अहो भाऊजी, हा. त्याला किती चोळता त्या पाईपला, घ्या इकडे वडा. तुम्ही असं म्हणताय? अहो हे निघतंय सारखं, बसवून टाकू ह्याला तुम्ही एकदा. पण लय लाडात येतात, सारखं मुद्दाम काढतात म्हणताय निघते. असू द्या, मला काढा तुमचं. असलं काय बोलतय. ऐका, धरा पाईप, नीट पाईप धरा, नीट असं धरा आणि नीट घाला, नीट सावकाश घाला. आयो बसला का पाईप? बसला का पाईप? अहो बसला भाऊजी. बसला. आयो लयच बरं वाटलं बा पाईप बसवल्या. हा बरं झालं बा. चढायचं का आता? हा, कुठं? ह्यो पाईप बसवलाय, जरा आतमध्ये आता वेगळा पाईप बसवला असता. हा म्हणजे सुमन वहिनी तुमच्या काही ध्यानात येईल ना का? काय म्हणताय भाऊजी, मला काही कळ नाही बघा. म्हणजे मी तुम्हाला कशासाठी इथं बोलावले काहीच कळणार का तुम्हाला? हा? नाही बी. तुम्हाला माहिती कळणारच का काय? नाही. अहो तुम्ही माझ्या आता पाईप धरला, शो काढाकवाला, हा आणि तुम्ही असा गचकन बसवला. हा बघा असंच करायचं आतमध्ये गेल्यावर. हा काही कळणार का तुम्हाला? हा बरं. तुम्ही तुमच्या घरी असताना मला चहा देताना माझ्या हाताला हात लावला आणि तेव्हा माझ्या हसल्या होत्या. हा तेव्हाच मला कळालं तुमच्या मनात काहीतरी चाललंय बुवा. हे भाऊजी तुम्ही लय चावट आहे ग बसा. ते नवीन होते ना. अच्छा, नवीन होतं वय. तुम्ही काय बोलत असता. आणि मला वाटलं तसं तुम्हाला काहीतरी करायचंय का काय. जाऊ दे भाऊजी, ते काय नाही. हा. आता आहे ना माझा नवरा, कशाला. नवरा असू द्या. मी तुम्हाला मला सांगा, वरून बदा पाऊस पडतोय, अख्खं पीक ओलं झाले, आणि तरी मी तुम्हाला पाणी द्यायसाठी इथं बोलावली. काहीतरी कारण असेल ना. एवढे कुठाने कुणी करायला सांगितले होते तुम्हाला? उघडच बोलायचं ना मला तिथं.
मला काय माहिती ह्यो मासा लगेच माया जाळ्यात येईल म्हणून म्हणून आपला बा बोट फिरवितोय भाऊजी भास करा आता तुमचं पण उरकून टाका लवकर आई, तुम्ही लयच घायला आलंय नाही, आताच बघा ना तुम्ही गाई म्हणजे लगीन करीत हो आताच बघा ना जरा आतमध्ये चला ना 200 बरं चला चालताय हा लवकर चला आलो होय. हा चला काय तुमचं तर नुसता घाम निघलाय बघ घाम पण हे सुमन मला आहे ना मला तुझ्या बिगर आता करमानाच मला असं वाटतं सारखं तुझ्या जवळच राहावा काही तुमचा एक काम कर गप्प बसा. मी म्हणतो मायाच घर की चल माया घरला म्हणजे माझा नवरा काय वाऱ्यावर सोडू का ते बी आहे म्हणा नवऱ्याला वाऱ्यावर नको सोडू पण ऐक ना जाता एक देऊन जा की काय हे गप्प बसा चावटपणा चावट हे असं आहे तुझं चावटपणा भास ना आता सारखा ते मला पटाना बरं का हा एवढ्या वेळ मग गब्बर राहिली आणि आता लगेच जातं आता एक शेवटचं देते काय एकच ना मी असं आहे बघ तुझं नाही म्हणते घ्या म्हणते गपक ना तुला गुणाची आहे बघ हा तर पटकन एक दिला काय रे काय ग जनावर सोडून इथं काय करतोस तू हा मी जाण तुला काम लावलेत ना शेतातली हा आणि इथं काय तोंडापुढं तोंड घेऊन करत होतास ते कानातलं हरवलं बहिणी काय हरवलं रे हा नको ते चाळे करताय होय तुम्ही दोघं जण नको ते नाही हा ना मला म्हणलं मी काय म्हणलं हे कानात काय गेले बघते म्हणलं ना मी एवढं बोल चिटकून- ना अरे बोल ना ना मी बोल ना अरे ह्यानं काय बोलतोय ह्यानं काय बोलतोय हा? नाम्याची काही चुकी नाही अरे पाटील झकमार्या शेतातली कामं ठेवून इथं बायांपुढे तोंडासमोर तोंड आणतो होय रे नाही पाटील ते काय पाटील म्हणतो ते वहिनीच मला म्हणले मी आयुष्यात असा वागणारा माणूस नाही होय मी कधी कोणत्या बाईला धक्का नाही लावला पाटील तुमचा नाम्या लय गुणाच आहे काय गुणाचं आहे आ? तुला काय माहित आहे ग ह्यानं काय गुणाचं आहे ती येतो हा? पाटील आणि शेतातली कामं जर सोडून जर इकडे तिकडे हेंडलात कुत्र्यासारखं बडवीन नाही पाटील मी हा झकमाऱ्या कामं सोडून इथं काय काशी करायला येतो होय पाटील मला ना डोळ्यापुढे तुमचा आदर्श आहे मी असं वाईट काम नाही करणार पाटील जा पहिलं ती शेतातली कामं करायचं जा चुकलं परत नाही आणि करणार परत जर दिसलाच हा तर मग तुझं तोंड आणि ती आता पुढचं बोलू देऊ नको मला नाही सुमन वहिनी चाल तिकडे हो बाजूला हा नाम्या सावकाश जा नाम्या हा सावकाश जा ना म्या काय आहे का त्याच्यामध्ये हा काय आहे पाटील ऐका. शेळपटल्या तोंडाचा तो आणि एवढा मोठा माणूस असताना ह्याला नाही भाव देत का ग तू हो पाटील ऐका ना काय ऐकू प्रेमाने ना त्याच्यापाशी काही नाही त्याला बंगला नको गाडी नको काही नको पण माणसाला बर. ना दोन शब्द ना प्रेमाने बोलतो ना आणि आम्ही तेच काय माझ्या मनात ना रात्रंदिवस असं का आणि आम्ही काय तुला काय खातो का पितो आणि तुमची ना हा चांदड्यागत ना अशी सवय नुसती वाईट ना. बर. बाईला ना बाई दिसली का नुसतं बाईच्या ना वरून खालून नुसतं हा. बघायचं अरे बापरे कशी आहे कशी नाही अशानं प्रेम नसतं होत कळलं बर. का पाटील अगं एकदा बघ ह्या पाटलाकड काय खुश होशील ना नको मला फक्त सोन्यानं मडवीन तुला काय हाय त्याच्यापाशी बर हा? पाटील बघू एकदा आपण. पाटलाचं काय हाय ती मजा बघितलीस ना मग तुला कळल बर पाटील जाते असल्याच्या माग लागण्यापेक्षा या पाटलाकड लाग अहो त्याच्यापाशी घालायला कपडेही नसुदा पण तो ना मला आवडतो तो काय एवढा शब्द आवडतो बोलतो ना काळ्या दोन शब्द. तोंडाचा तो तुला आवडतोय हे बघ येडी बरं. होशील येडी एकदा माझ्याकडे आलीस तर बरं पाटील घातला या मग भाऊ हा मी आता जाते घरला माझा नवरा बोंब ठोकल तुम्ही या घरला मग बोला आपण घरला या म्हणते आईला पान काळा वाढला तसं गावात वाढलं भाऊ आवरातलंय यो मालक पण लय उपट सुबे आहे इकडं तिकडं हिंडतो आणि लोकाला कामं सांगतो आता गासाव लक्ष ठेवायचं सोडून ह्यो काय म्हणतो गावताव लक्ष ठेवा ह्यो शाना मालक आहे का जाऊ दे पोटा पाण्याला मिळाते 2 पैसे मिळाते म्हणून टिकलो रे नाही तर याला कधीच आहे ना डोंगावला तर हाणून गेलो असतो हे सगळं आपलंच वावर आहे बरं का हा हे काय हे सगळं लावलेलं आपलंच आहे ते. ए रंग्या
झालं बॉय डोकारी. झालं का काम? हा मालक उरकलं काम उरकलं मी आज सगळं. तुम्ही म्हणलं तसं घास ठेवला आणि गावात उपटलं. घास ठेवला आणि गवत उपटलं. हा मग कडचं काय उपटलास तू? बांधाच्या कडचं गावात उपटलं. तुझ्याच्यानं होतंय का नाही काम? आता उरकितोय वज वज होईन असं. अरे मग मला सांगायचं ना, कुणी तर कामासाठी बोलव म्हणून. आता मागच्या याला एक जण बोलावला. तू हा? टिकू देत नाहीस की. मी काय ते कामच करीत नाही ना, झोपा काढते नाही. पण गोड बोलून आणायचं, कामाला लावायचं असतं. आपण आपल्या कामासाठी कुठं तर जरा गोड बोलावं लागतं. हा, पण मला काही म्हणा हं. ह्या वेळेस चांगली मालकीन आणली बा तुम्ही. ए मालकीन नाही, हे गरीब बाई आहे. गरीब आहे. हा, हिला काय कुणाचा आधार नाही. मला 2-3 दिवसापूर्वी भेटली होती. म्हणले बर. मला कुठं शेतातलं काम फेम असलं तर सांगत जावं म्हणले. हा 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 मग म्हणलं जाऊ दे, हाय गरीब आपलं खाईल. बरोबर आहे. आपलं शेत तर काय पडीकच पडले कामाला. अरे तसं नाही. मग? आ, तुला एकट्याला होतंय का ही काम सगळं? अहो, नाही ना उरकत. आणि मग सांग बरं, एक करायला सांगितलं तू दुसरं करत बसतो. हा, बरोबर. आणि ती बी सगळं राहून जातं. नाही नाही ह्या आली म्हणजे थोडं तुला बी मदतीला हात होईल. मला हा? करू लागते ना त्यानं. हा, तुला काम करायचं बी जास्त डोक्याला ताण होणार नाही नाही. नाही नाही नाही. हा? मग त्यांना मी सगळी आपली शेती बी तिथं दाखवून देतो. हा? दाखवशील सगळी हा, हा. शेती, पण ओळख करून देतो. ह्या आहेत ना, हा. आपल्याच गावाच्या पलीकडल्या आहेत त्या. बर बर बर. मग त्यांना जरा शेतातलं सांग काम. हा, हा, हा. आणि सांभाळून घे. नाही नाही घेणार ना मी, मग चांगलं घेणार सांभाळून. हा, हा आणि जर काय जमलं नाही हा. तर तू हात लावत जा तिला. मी हात लावून सांगतो समजून सगळं. हा, हा हा. आणि काय आगावपणा करायचा नाही. नाही नाही छे आगावपणा केलं जर माझ्या कानावर कळलं, नाही नाही ही तिसरी बाई आहे. बर. हा तिसरी बाई आहे. म्हणजे दोन बाया आल्या, त्यांना करूच वाटलं नाही तर काम. म्हणजे ह्याच्याकडनं काम होत नाही हो. हा आणि ही काय करते माहितीये का, त्या बाईच्या अंगावर काम सोपवलं बघतं. आता बाई माणूस असतंय, एवढं बी तिला होतंय का सांगा मालक, बरं. तुम्ही या ना, तुम्हाला काम बरं मी आता जास्त बोलत नाही. तुमचे कामाचं बघा. हा हे बघा, हे आपला नौकर आहे, हा. त्याला घ्या सांभाळून आता. हा. जाऊ येऊ का? जाऊ सावकार दमन जाऊ. याचं काय ऐकत आहे नाचक्याचं. 3 बाया आणल्या होत्या ना आधी, 2 आणल्या होत्या. हा. तुम्ही तिसरी 2 एक आणली. हे असे त्याला दिसताना बी गावात ठेवते ना, घास उपटे ती असली बाई आणली होती. आणि दुसरी तर अशी होती, हा. अशी चालायची, अशी चाल. आता तुम्हाला सांगतो, तिला खाली घरातून इथं राहण्यात येईपर्यंत संध्याकाळ व्हायची. कशी काम उरकन सांगा रानातली. असं वय आता तुम्ही आणल्या जरा बऱ्याबरी आणल्यात. मला काहीच नाही तरच हा. तसला. नाही नाही मग मी अशी पटापटा काम करेन. हा मग कचा मी करून देतो ना. काय? हे गावात बिवात उपटायचे काम करून हा देतो. चला की मला दाखवा की तुम्हाला मग दाखवतो ना माहिती. काय काम करायचं मला सांगा, मी नाही, अशी नाही, करेन नाही, काम. मग ते गाता हलवायचं फक्त. हा? आपलं शेवग्याचं झाड हलवा इकडे. हा. तर या आजूबाजूचे दिसणारी जवळपास ही सगळी 150 एकर जमीन आहे ना, 150. हा हे सगळे आपल्याच उपट सुंबे मालकाची. एवढी आहे होय. हा 150. आता तुम्ही तिथून चालत आला का नाही त्या टोकापासून हा तर पारा खालच्या टोकापर्यंत 150 एकर जमीन आहे ह्या नालायकाला. पण लेक नाही त्याला. कस काय होतंय मग? हे असे ना, हे गेन गेल्या का वावरात आलं लक्ष टाकाया, हा. घरी गेलंच नाही. आणि त्याच्या नादात हे सगळं राहिलेलं खेळी आलं लक्षात. त्याच्यामुळे मी काय म्हणतो ऐका, हा. मी लहानाचा मोठा पार ह्या वावरातच झालेलो आहे. हा. नाही होत्या जरा चांगला विश्वासी. मग मी काय म्हणतो बघा, तुम्हाला रानातली सगळी कामं मी दाखवून देतो. हा. पण कामाला हात लावायचा नाही. मग मी काय आलाय कळकट मळकट कामाला बळकट. हा सगळं काम मी करता, आणि मी काय करणार मग? तुम्ही माझं काम करणार. हा म्हणजे रात्रीचं जेवणाची माय का सोय नाही हो. रात्रीचं असं निवांत बसून तुकडा खाऊ शिव मला कोण चारीत नाही हो. मालक आहे ना, मालक हम्म. काय करतो, शेळ तुकडा आणतो घरचं आणि मला चारितोय. तेव्हा माझ्या जेवणाची जर तुम्ही सोय केली ना संध्याकाळची, हम्म. तेवढा एक घास खाता येईल जरा. हा असं म्हणताय का हा, हा, तुम्ही? हा, हा. म्हणजे मी घरची काम करू, तुम्ही रानातली काम हा, हा, करणार? पण ह्या नालायकाला सांगायचं नाही. जमन का? चालतंय. हा, हा. रानातलं सगळं मी करत, मग तुम्ही जमलं घास मला भरवायचा. आणि चालतंय. जेवल्यानंतर आहे ना, हा. मला आहे ना थोडस जरा हळूहळू का व्हायना पण माझ्या दाबीत जा. काय आग आज दिवसभर कष्ट केले हो, आग जरा दुखणच. तुमचं अंग मी दाबायचं? मग थोडंफार जरा काय होतं, अंग लई दामत दुखात. आता तुम्ही जबर कष्ट करून अंग दुखले हो, मग मला सांगा कोण ना कोण दाबायला लागेल का नाही हातपाय. म्हणून मग ते हातपाय दाबलं म्हणजे जरा 150 एकराच्या सगळ्या जमिनीतलं मीच काम करतो. तर त्याच्यापेक्षा मी रानात काम केलेलं बरं नाही का? असं आहे तुमचं. मग एक काम करा, तुम्ही काम करा, मी तुमचा हातपाय दाबतो. हा? कशाला? दोघं बी सेम काम करू की?
हे असे मग तुम्ही माझ्या हातपाय दाबा, मी तुमचा हातपाय दाबतो. आता तसं नाही, मग रानातली कामं करा गप. असं म्हणताय? हा बरं झालं, ते नाही मान्य ना तुम्हाला. हा ऐका, आपण काय करू, ही रानातली कामं मी तर करणार आहे, तुम्ही बी करणार आहे. आता तुम्हाला नवरा पाणी नाही होता, ते मरून गेलाय. हा, तुम्हाला आधार पाहिजे. आणि मला तर काय झालं, मी तर नुसता तोंबाळल्यालोची, हा? लगीनच झालेलं नाही. हा मग काय म्हणजे मला तर लई मोठा आधाराची गरज आहे. तर मग मी काय म्हणतो, काय म्हणताय तुम्ही? तुमच्या नवऱ्याचा प्रश्न मी मिटवतो, माझ्या बायकोचा प्रश्न तुम्ही मिटवा. सारखा बाजूला हो, मी तर कामासाठी आले, मला घरी पोरं बिरं आहेत का नाही, अहो. सासू आहे सासरा आहे, मला तुमचं काय चाललंय? काम करा, संसार करा ना. हा काम करा असं- संसार करा. माझ्या पगार तुम्हाला देतो अख्खा. गप बसा तुम्ही बरं का. म्हणून तुमच्याकडे टिकत नाही बाया, मला असं वाटतंय. आता मला कळलं. आता कळालं ना? हा. बरं झालं कळालं. तर मी जे सांगतोय ते ऐकायचं, नाही तर मग माया पुढं जायचं नाही. हा, काय नाही तर मग मालकाचा माझा विश्वास आहेच, तर त्याच्यामुळे तुम्ही ऐकायचं, गप सांगेन तेच ऐकायचं. गप बसा जास्त तुम्ही बरं का. काय मी गप बसू? तू काय अशातले ऐकाय जोगी दिसणार नाही बा. तू अशातले ऐकाय जोगी दिसणार. तुला आता आहे गप बसा बरं ना, का तुम्ही, दाखवतो आधीच ना. सांगते. कामाला एक बाई आली, त्यामुळे माझं बी जरा डोक्याचा ताप गेला. कसं असतंय, 2 बाई आली का, आव आव काय झालं, झालं काय? हा, अहो मालक, तुम्ही मला कामाला ठेवलंय काय? तुमचा तो नोकर बाराचा आहे, काय झालं? म्हणून तुमच्याकडे बाया टिकत नाहीत कामाला. तुम्हाला आतल्या गोष्टी माहित नाहीत. काय झालं काय? काय झालं काय? हा, अहो हा सरळ 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 बायांवर हातच टाकतोय. असं मग मी कशी तरी पळून आले तिथून. शमायला तरी म्हणतोय मी 2-3 दिवस झालं बघत होतोय जी नाटकं, बाई आणा कामावर, बाई आणा कामावर. मागच्या बी 2 बाया अशाच निघून गेल्या, 3री बाई आणली ती बी निघून गेली. हा, तुम्ही ते काय असेल ते बघा. एक तर त्याला काढून टाका, नाही तर मला ठेवा, नाही तर मी काही इथं राहत नसते तुमच्या कामावर. काय करावं बरं आता ह्याचं? माझी आता शेतातली कामं काय करायची का नाही कुणी? एवढी जबरदस्ती करीत होता ना, मला म्हणतो माझी बायको हो तू आणि मी तुझा नवरा. पण असं नव्हतं हो आमचं गडी. असं नाही ती तसं की एखाद्या बाईच्या अंगावर हात टाकल करल म्हणायला. म्हणजे तुमचा तो जुना आहे म्हणून तुम्हाला त्याच्यावरच विश्वास आहे, हाय का तसं नाही? नाही. मला काय म्हणायचंय माहित आहे का, की ती एवढ्या लहानाचा मोठा झाला इथं आमच्या इथं, मग मला थोडासा विश्वास आहे की त्याच्यावर. तुम्ही चला माझ्यासमोर खरं खोटं करा तुम्ही. आयला काय खरं असं बी वाटतंय तुझं बाई. चल, चला तुम्ही. त्याला नाहीच बदलून काढी ना, मग ते नाही मी आहे. चला बघतोच त्याचं.